अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। अयाज मोहम्मद तन्वीर या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या नराधमानं तरुणींचे अश्लील व्हिडिओज बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केलाय। त्या कृत्यामुळे परिसरात आता मोठी खळबळ माजली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस सध्या करतायत। तर ब्लॅकमेल करायचा, लैंगिक अत्याचार करायचा, त्यामुळे तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कारण संपूर्ण अमरावतीत या प्रकरणाची चर्चा आहे। नराधम मोहम्मद अयाजला सध्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अश्लील व्हिडिओज बनवून त्यानं तरुणींना ब्लॅकमेलही केलंय। पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल सध्या जप्त करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची अधिकचा तपास पोलीस करतायत। साधारणतः असं अंदाज आहे की 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहित होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून, अलग अलग व्हॉट्सअपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपही उर्दू मधले व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेलेले। आणि असे जे मुलं आहेत, गुंड अयान आणि फयान सारखे, अयान आणि झोयान सारखे, यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या पाहिजे। ते आतमध्ये राहिले पाहिजे की पुन्हा हिंमतच अशी करायला नको। नाही तर मग त्याचा बंदोबस्त आम्हाला करायला सांगितलं तर ते आम्ही करू।